नमस्कार, वाळवण रेसिपी सिरीज पाहत आहोत. यामध्येच आज आपण बनवणार आहोत उपवासाचे खमंग आणि खुसखुशीत सांडगे. सांडगे बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही, त्यामुळे हे सांडगे वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकले जातात. अर्थातच सांडगे तळण्यासाठी तेल लागणार आहे. हे सांडगे खाण्यासाठी अगदी खमंग लागतात, त्याचबरोबर अगदी खुसखुशीत बनून तयार होतात. वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. उपवासाचे खुसखुशीत सांडगे बनवण्यासाठी या इथं एक कप भरून इतका साबुदाणा 6 तासासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता. ज्या पद्धतीने आपण खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा भिजवतो, त्याच पद्धतीने आपल्याला इथं सांडगे बनवण्यासाठी साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे. एका कपने मोजून 1 कप भरून इतका हा साबुदाणा आहे. हा साबुदाणा अगदी छान असा भिजलेला आहे. साबुदाणा भिजत घालताना साबुदाणा बुडून अगदी वरती अर्धा इंच पाणी येईल इतकं पाणी घातलेलं होतं आणि 6 तासासाठी हा साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. 1 कप साबुदाण्यासाठी या इथं मी 2 कच्चे बटाटे घेतलेले आहेत. हे बटाटे पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका पिलरच्या मदतीने आपल्याला बटाट्यांवरची साल आहे ती काढून घ्यायची आहे. दोन्हीही बटाट्यांवरची साल आहे ती काढून घेतलेली आहे. त्यानंतर हा घेतलेला बटाटा आहे तो आपल्याला एका किसणीने किसून घ्यायचा आहे. अशा प्रकारची मोठी किसणी वापरायची आहे आणि या किसणीने आपल्याला हा बटाटा आहे तो अगदी व्यवस्थित असा किसून घ्यायचा आहे. अगदी वरून पासून खालीपर्यंत आपल्याला हा बटाटा किसत जायचा आहे. त्यामुळे हा किस आहे तो अगदी लांबसडक पडला जातो आणि आपले सांडगे आहेत ते दिसण्यासाठी अगदी छान फुललेले दिसतात. त्यामुळे किस हा लांबसडक पडला तर सांडगे आणखीनच छान दिसतात. याच पद्धतीने दोन्ही बटाटे आहेत ते मी किसून घेणार आहे. 1 कप साबुदाण्यासाठी इथं मी अंदाजेच 2 मोठ्या आकाराच्या बटाट्यांचा वापर केलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये आणखीन एखादा दुसरा बटाटा वाढवू शकता. अशा पद्धतीने हे बटाटे आहेत ते किसून घेतले. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हलक्या हाताने हा किस आहे तो आपल्याला स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायचा. यामधलं स्टार्च पूर्णपणे निघलं तर आपला हा किस आहे तो अजिबात काळा पडत नाही. आता यामध्ये हा किस बुडून वरती पाणी येईल इतकं पाणी घालायचं आहे आणि हे पातेलं आपल्याला आहे असं उचलायचं आहे आणि गॅसवरती आपल्याला ठेवायचं आहे. सांडगे बनवण्यासाठी हा बटाट्याचा किस आहे तो आपल्याला अर्धवट शिजवून घ्यायचा आहे. अगदी जास्तही गाळ करायचा नाही. अगदी हलकासा अर्धा शिजेपर्यंतच आपल्याला हा बटाटा किस आहे तो शिजवून घ्यायचा आहे. हा बटाटा किस शिजवत असताना सुरुवातीला एक दणकून अशी उकळी काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर चमच्याने व्यवस्थित असं एकदा हलवून घ्यायचं आहे. गॅस अगदी मीडियम करायचा आणि चेक करायचा आहे हा किस शिजला आहे की नाही हे. किस शिजण्यासाठी अजिबात जास्त वेळ लागत नाही. एका उकळीमध्ये देखील हा बटाटा किस आहे तो अर्धवट शिजला जातो. जर का कमी क्वांटिटीमध्ये असेल तर एका उकळीमध्ये हा किस पटकन शिजला जातो. चमच्यावरती किस घेतला आणि हाताने प्रेस केलेला आहे तर अर्धवट हा किस शिजलेला आहे. किस आणखीन जास्त शिजू नये यासाठी आपल्याला हा किस आहे तो एका चाळणीवरती काढून घ्यायचा आणि यामधलं पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे नितळून घ्यायचं आहे. हा किस थंड होत आहे तोपर्यंत पुढच्या कृतीकडे वळूयात. 1 कप भिजवून घेतलेल्या साबुदाण्यासाठी इथं मी एक मोठ्या आकाराचा उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे. या बटाट्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. 1 कप साबुदाण्यासाठी आपण सुरुवातीला 2 कच्चे बटाटे घेतले आणि आता एक आपण उकडून घेतलेला बटाटा घेतलेला आहे. म्हणजे टोटल आपण 3 बटाट्यांचा वापर करत आहोत. आता हा उकडून घेतलेला बटाटा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे जेणेकरून या बटाट्याचा आपल्याला अगदी प्लेनसर असा लगदा मिळेल. उपवासाचे खुसखुशीत साबुदाणा बटाटा सांडगे बनवताना आपल्याला उकडून घेतलेल्या बटाट्याचा वापर आहे तो कमीच करायचा आहे. कारण उकडून घेतलेला बटाटा या सांडग्यामध्ये घातला तर आपले सांडगे आहेत ते जास्त फुलले जात नाहीत. उकडलेला बटाटा किसून घेतला त्यानंतर यामध्ये भिजवून घेतलेला सर्व साबुदाणा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर चाळणीवरती आपण जो बटाट्याचा किस ठेवलेला होता तो देखील आपल्याला यामध्ये घालायचा आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीकरता मीठ घालायचं आहे. मिठासोबतच या ठिकाणी मी हिरवी मिरची पेस्ट देखील यामध्ये घालणार आहे. कारण हे सांडगे तिखट देखील चवीला छान लागतात. हिरव्या मिरची पेस्ट ऐवजी तुम्ही यामध्ये लाल मिर्च पावडर घालू शकता. त्याचबरोबर तुम्हाला उपवासाला जिरे आवडत असतील, कोथिंबीर आवडत असेल तर ते देखील तुम्ही यामध्ये घालू शकता. आता हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला हाताने व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. या सर्व मिश्रणाला व्यवस्थित असं बाइंडिंग यावं
यासाठी हे मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित असं दाबून दाबून छान असं मळून घ्यायचं आहे। त्यामुळे या मिश्रणाला अगदी छान असं बाइंडिंग येतं। उपवासाचे साबुदाणा, बटाटा, सांडगे व्यवस्थित छान असे फुलावेत यासाठी आपल्याला एक टीप लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजेच उकडून घेतलेला बटाटा कमी प्रमाणात घालायचा आणि कच्चा बटाटा किसून आहे तो थोडासा जास्त प्रमाणात वापरला तरी देखील चालू शकतं। त्यामुळे हे सांडगे अगदी छान असे फुलले जातात आणि खुसखुशीत देखील बनून तयार होतात। तर या ठिकाणी हे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मळून घेतलं, याचा एक छान असा गोळा तयार झालेला आहे। अशा पद्धतीने हे मिश्रण मळून घ्यायचं, त्यामुळे याला छान बाइंडिंग येतं। आता मिश्रण बनवून तयार झालेलं आहे, याचे सांडगे बनवूयात। सांडगे बनवण्यासाठी इथं मी एक सुती कापड अंथरून घेतलेलं आहे। या सुती कापडावरती हे सांडगे मी बनवून घेणार आहे। हे सांडगे आहेत ते मी घरामध्येच घालत आहे। पहिल्या दिवशी दुपारून माझ्याकडे ऊन नसतं, त्यामुळे हे सांडगे मी घरामध्ये फॅनच्या हवेला सुकवून घेणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळून माझ्याकडे ऊन येतं, मग त्या उन्हामध्ये हे सांडगे मी वाळवून घेणार आहे। हे उपवासाचे सांडगे घरामध्ये फॅनच्या हवेला देखील अगदी छान असे वाळले जातात, सुकले जातात। पण वाळवणाचा पदार्थ आहे, थोडासा उन्हामध्ये ठेवला तर तो वर्षभरासाठी अगदी आरामशीर टिकला जातो। अगदी मीडियम साईजमध्ये सर्व सांडगे आहेत ते मी बनवून घेतलेले आहेत। फक्त 1 कप साबुदाणा आणि 3 बटाट्यामध्ये खूप सारे सांडगे बनवून तयार झालेले आहेत। आता हे सांडगे अगदी कडक असे मी वाळवून घेणार आहे। 2 दिवसामध्ये हे सांडगे आहेत ते अगदी खमंग असे वाळलेले आहेत। सांडगे वाळल्यानंतर देखील अजिबात तुटलेले नाहीत, अगदी परफेक्ट असे सांडगे बनवून तयार झालेले आहेत। यामधले काही सांडगे मी तुम्हाला तळून दाखवते। त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेलात घालता क्षणी बघू शकता हे सांडगे आहेत ते अगदी छान असे फुलले जात आहेत। यामधला बटाटा देखील अगदी छान असा फुलला जात आहे। सांडग्यांमध्ये बटाटा किस वापरलेला आहे, तो देखील तळल्यानंतर अगदी छान असा फुलला जात आहे। त्याचबरोबर हा बटाटा किस अजिबात लाल पडत नाही, अगदी पांढरा शुभ्र हा बटाटा किस आहे तो तळल्यानंतर दिसत आहे। त्याचबरोबर सांडगे देखील अगदी छान असे फुललेले आहेत। याच पद्धतीने मी तुम्हाला आणखीन काही सांडगे तळून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सर्व सांडगे आहेत ते अगदी छान असे फुलले जात आहेत। या अगोदर मी चॅनलवरती खूप सारे वाळवणाचे पदार्थ अपलोड केलेले आहेत, त्यामध्येच उपवासाचे खमंग आणि खुसखुशीत वाळवणाचे पदार्थ आहेत, सोबतच गहू कुरडई, त्याचबरोबर ज्वारीचे पापड, असे वेगवेगळे पदार्थ मी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। ते तुम्ही पाहिलेले नसतील तर चॅनेलला नक्की व्हिजिट करा, तुम्हाला ते नक्कीच आवडतील अशी खात्री आहे। सांडगे दिसतानाच एवढे छान दिसत आहेत की ते लगेचच खाण्याची इच्छा होत आहे। अशा प्रकारे हे सांडगे अगदी छान असे फुललेले आहेत आणि सांडग्यांना कलर बघू शकता, अगदी परफेक्ट अशा प्रकारचा कलर आलेला आहे। यामधला बटाटा तर अगदी छान असा फुललेला आहे। याच पद्धतीने मी काही सांडगे तळून घेतलेले आहेत। त्यानंतर यामधला काही एक सांडगा मी तुम्हाला तोडून दाखवते। आवाजावरूनच तुमच्या लक्षात येईल की सांडगे किती खुसखुशीत झालेले आहेत। आजचा व्हिडिओ थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।